भाजप आमदाराकडून नगरविकास खात्यांबाबत तक्रारी। मुनगंटीवार गणेश नाईक केळकरांकडून अधिवेशनाला नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती। तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष। सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता विभागीय मॅरेथॉन बैठका। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची घेणार आढावा बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला। रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अध्यादेश संपण्यापूर्वी अध्यादेश निघणार। महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार। 14 गावं राज्यात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गावं समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग। मनसे नेते प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंचा रात्री फोन। महाजन यांनी अमित ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। सावरकरांवरील टिप्पणीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली। बुलडाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तालुक्यातील रस्त्यांना नद्यांचं रूप। वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट। देहरादूनमध्ये अलर्ट। देहरादूनमध्ये थोडक्यात वाचला कार चालकाचा जीव। यूपी, बिहार आणि राजस्थानला मुसळधार पावसाचा इशारा।